आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये दर महिन्याला येतात। निवडणुकीआधी महिलांच्या खात्यावर 1500 रुपयांवरून वाढून 2100 रुपये ही रक्कम महिलांना मिळणार असल्याची घोषणा केली होती। मात्र ही रक्कम कधीपासून महिलांच्या खात्यावर येणार याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। महिलांना अजून 6वा हप्ता कधी येणार याची माहिती देखील मिळाली नाही। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार होता, मात्र मुख्यमंत्र्यांनी 5 सप्टेंबरला शपथ घेतल्यानंतर आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल, त्यानंतर घोषणा होण्याची शक्यता आहे। हा हप्ता 1500 रुपये येणार आहे। 2100 रुपयांसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे। 2100 रुपये लाभार्थी महिलांना देण्याबाबतचा निर्णय हा राज्याचा अर्थसंकल्पात घेतला जाणार आहे। शिवाय काही नियम अधिक कठोर केले जातील। फसवणूक टाळण्यासाठी गरजू महिलांपर्यंत योग्य मदत पोहोचवली जाईल। यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी हा निर्णय घेतला आहे। निकषांबाहेरील अर्ज मंजूर झाल्याच्या अनेक तक्रारी आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा अर्ज कागदपत्रांची तपासणी होणार आहे। डिसेंबर अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी चर्चा आहे। लाडकी बहिणीचे निकष अधिक कठोर आहेत। जे निकषांमध्ये बसणार नाहीत त्यांचा पुनर्विचार होईल। कागदपत्रांची उलट पडताळणी होईल। याचा परिणाम 2 कोटींहून अधिक महिलांवर होणार आहे। तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचं स्टेटस तपासू शकता। तुमचा अर्ज बाद झाला तर तुम्हाला ऑनलाईन अपडेट झालेलं दिसेल। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।